सक्सेस स्टडी हब मध्ये। चला तर आज आपण पाहूया इयत्ता चौथी स्कॉलरशिपचा पहिला चॅप्टर नंबर वर्क। नंबर वर्क म्हणजे काय तर संख्या ज्ञान, रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमेरिकल्स। रीडिंग म्हणजे वाचणे आणि रायटिंग म्हणजे लिहिणे ऑफ इंटरनॅशनल न्यूमेरिकल्स म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संख्या। आंतरराष्ट्रीय संख्या कशा पद्धतीने वाचायच्या आणि लिहायच्या आहेत ते आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत। अंकांची ओळख, अंक म्हणजे काय तर नंबर, नंबर्स म्हणजे संख्या। इंटरनॅशनल नंबर, इंटरनॅशनल नंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या। 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनेक संख्या आहेत ज्या की इंग्रजी भाषेमध्ये आपण 1, 2, 3, 4 लिहितो त्या संख्यांना काय म्हणायचं? इंटरनॅशनल नंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या। देवनागरी लिपी, देवनागरी लिपी म्हणजेच देवनागरी अंक। 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा अनंत संख्या। पण ज्या संख्या मराठी भाषेमध्ये आपण लिखाण करतो म्हणजेच लिहितो त्या संख्यांना काय म्हणायचं? देवनागरी अंक। अर्थातच इंग्रजी भाषेत लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना आंतरराष्ट्रीय संख्या तर मराठी भाषेत लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना देवनागरी संख्या असे की देवनागरी संख्या किंवा देवनागरी अंक सुद्धा तुम्ही म्हणू शकता। 497, 497 हे कोणते अंक झाले? देवनागरी अंक। त्यापुढेच इंग्लिशमध्ये लिहिलेले अंक बघा 497 म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या इंटरनॅशनल नंबर। 63,821 मराठीमध्ये लिहिलेले अंक असल्यामुळे ते कोणते अंक झाले? देवनागरी अंक। आणि त्यापुढे बघा 63,821 इंग्रजी भाषेत लिहिलेले असल्यामुळे ते इंटरनॅशनल नंबर। संख्या दोन्ही एकच आहे, फरक एवढाच आहे की फक्त देवनागरी अंक आणि आंतरराष्ट्रीय संख्या कोणत्या आहेत तुम्हाला बोर्डावर पाहून ओळखायच्या आहेत किंवा परीक्षेमध्ये पेपरमध्ये सुद्धा देतात तुम्हाला देवनागरी अंक कोणते, इंटरनॅशनल नंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या कोणत्या तर ते तुम्ही ओळखून पर्याय क्रमांक तुम्हाला टिक करायचा असतो किंवा ओळखायचा असतो। त्याचं वाचन कसं करायचं बघा बोर्डावर तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे। तुम्ही स्पेलिंगमध्ये प्रत्येक संख्येचं स्पेलिंगमध्ये लिहून वाचन सुद्धा करू शकता। 63,821 स्पेलिंगमध्ये तुम्हाला लिहून दाखवलेले आहे, तशा पद्धतीने तुम्ही त्याचं वाचन करू शकता। आता खाली एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 30,008 कसे लिहाल? तर 30,000 म्हणजे किती? 1000 म्हणजे हजार, 30 म्हणजे 30, 30,000 तुम्हाला लिहायचं आहे। 30 वर किती शून्य दिल्यावर तुम्हाला हजार होतात? 30 वर 3 शून्य दिले की 30,000 होतात, म्हणून 30,000 असे लिहायचे आहे। आणि पुढे काय दिले त्यांनी? 8 कसे लिहायचे तर खाली प्लस मध्ये 8 करायचं आहे। 8 म्हणजेच 8, 30,000 अधिक 8 या दोघांची बेरीज तुम्हाला करायची आहे आणि बेरीज केल्याच्या नंतर पर्याय क्रमांकामधून कोणता उत्तर बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे। 30,008 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं बरोबर असेल। समजलं का विद्यार्थ्यांनो? समजलं असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सक्सेस स्टडी हब या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।